अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। नमस्कार भक्तांनो, बघाच शुक्रवार आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की शुक्रवारचा दिवस हा माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी, घरात प्राप्त असणाऱ्या लक्ष्मीला स्थिर करण्यासाठी, चहूबाजूने आपल्या आयुष्यात धनाचे संपत्तीचे ओघ वाढवण्यासाठी बघा शुक्रवारचा दिवस हा अत्यंत प्रभावी मानला जातो। आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच शुक्रवारी करावायचा एक सर्वात प्रभावी उपाय सांगणार आहे। शुक्रवारच्या दिवशी रात्री झोपताना फक्त ही एक वस्तू तुम्हाला तुमच्या सोबत ठेवायची आहे आणि त्याच्या सोबत ही साधी सोपी सेवा करायची आहे। ज्यांच्याही आयुष्यातून धनाचे प्रश्न सुटत नाहीये, खूप प्रयत्न करताय, देवधर्म करताय, लक्ष्मीची उपासना करताय, ओटी भरताय, सगळं करताय, मात्र तरीही गरिबी दूर होत नाहीये, कितीही काही केलं तरी जे काही दारिद्र्य आहे ते हटत नाहीये, तर अशा वेळेस फक्त शुक्रवारी रात्री झोपताना हा एक उपाय करा। बघा मी तुम्हाला एकूण 2 उपाय सांगणार आहे, तुम्ही दोघांपैकी कुठलाही केला तरीही चालेल। आता सगळ्यात पहिल्या उपायासाठी आपल्याला लागणार आहेत 7 अख्ख्या फुलवाल्या लवंगा। लवंग ही लक्ष्मीला विशेष प्रिय आहे, लवंग ही लक्ष्मीला खेचून आणते, लवंग हे दारिद्र्याचा नाश करते। 7 लवंगा तुम्हाला एका वाटीमध्ये घ्यायच्या आहेत आणि लाल रंगाचा एक छोटासा कागद घ्यायचा आहे। आता काय करायचं, जिथे माता लक्ष्मीची मूर्ती असेल तुम्ही तिथे बसू शकता किंवा घराच्या उत्तर भागात जिथे लक्ष्मीचा वास असतो तुम्ही त्या उत्तर भागात बसू शकता। आता तुम्हाला उपाय करायचा आहे, पण ताई आता आम्ही जेवलोय, सगळं झालंय, आता आम्ही कसं देवाच्या समोर बसणार? अशा वेळेस काय करा, तुम्ही बेडरूम मध्ये असाल, हॉलमध्ये असाल, कुठेही असाल, जिथे असाल तिथे फक्त आपलं तोंड जे आहे ते उत्तर दिशेला करा आणि तिथे बसा। सगळ्यात पहिले लाल रंगाचा जो कापड किंवा कागद जे काही तुम्ही घेतलेलं आहे ते आपल्या समोर ठेवा। आपण जिथे बसलेलो आहोत तिथे आपल्या समोर ठेवा। घेतलेल्या ज्या 7 लवंगा आहेत त्या 7ही लवंगा अत्तरमध्ये मिक्स करा, सुगंधी अत्तर। अत्तर हे लक्ष्मीला विशेष प्रिय आहे। तुम्ही गुलाब अत्तर घ्या, तुम्ही हिना अत्तर घ्या, कुठलंही अत्तर तुम्ही घेऊ शकता। फक्त 7ही लवंगा अत्तर लावायच्या आहेत आणि 7ही लवंगा तुम्हाला सुगंधित करायच्या आहेत। आता सगळ्यात पहिली लवंग जी आहे ही पहिली लवंग या 3 बोटांमध्ये घ्यायची। उजव्या हाताच्या 3 बोटांमध्ये पहिली लवंग घ्यायची। स्वतःचं भाग्य बदलायचं आहे म्हणून स्वतःवरून ती 7 वेळा ओवाळायची। उजवीकडून डावीकडे 7 वेळा ती ओवाळून घ्यायची आणि ओवाळून घेत असताना तुम्हाला फक्त जो मंत्र सांगते तो मंत्र म्हणायचा आहे, ह्रीम क्लीम श्रीम ब्रीजी, ह्रीम क्लीम श्रीम ब्रीजी। हा मंत्र 7 वेळा म्हणायचा, 7 वेळा ओवाळायचं। ह्रीम क्लीम श्रीम ब्रीजी, ह्रीम क्लीम श्रीम ब्रीजी, ह्रीम क्लीम श्रीम ब्रीजी, ह्रीम क्लीम श्रीम ब्रीजी। हा मंत्र 7 वेळा म्हणायचा आणि त्याच्यानंतर ही जी लवंग आहे ही लवंग समोर ठेवलेल्या कापडात किंवा कागदामध्ये ठेवून द्यायची। पुन्हा दुसरी लवंग घ्यायची, सेम या पद्धतीने अभिमंत्रित करायची, स्वतःवरून ती 7 वेळा ओवाळायची आणि पुन्हा त्या कापडावरती किंवा कागदावर ठेवून द्यायची। अशा 7च्या 7ही लवंगा एक एक करत अभिमंत्रित करत तुम्हाला कापडावर किंवा कागदावर ठेवायच्या आहेत। त्याची एक पुडी किंवा तुम्हाला पोटली करायची आहे। आता ही पोटली आपल्या उजव्या हातात घेऊन तुम्हाला फक्त इतकंच म्हणजे तुम्हाला ही पोटली हातात घेऊन तुम्हाला इतकंच पॉझिटिव्हिटीला एक चित्र डोळ्यासमोर आणायचं आहे की पैसा येत आहे, पैसा टिकत आहे, पैशांच्या वाटा मोकळ्या झालेल्या आहेत, अपयश संपत आहे, यश येत आहे। पूर्ण पॉझिटिव्ह एक चित्र तुम्हाला डोळ्यासमोर उभं करायचं आहे, जेणेकरून त्या लवंगांमध्ये थोडीशी तुम्हाला पॉझिटिव्हिटी टाकायची आहे आणि त्यानंतर या 7ही लवंगा ज्या आहेत त्या तुम्हाला तुमच्या जवळ किंवा तुमच्या सोबत ठेवायच्या आहेत। ह्या लवंगा तुम्ही रात्री झोपताना तुमच्या उशीखाली ठेवा, सकाळी उठाल तेव्हा देवघरात माता लक्ष्मीची जी मूर्ती किंवा फोटो असेल तिथे ठेवा। पुन्हा दुसऱ्या दिवशी ह्याच लवंगा रात्री झोपताना उशीखाली ठेवायच्या, सकाळी उठल्यानंतर अंघोळ वगैरे झाली की देवघरात ठेवायच्या। जेव्हा जेव्हा कामासाठी बाहेर पडाल, महत्त्वाच्या कामासाठी बाहेर जाल, तेव्हा ह्या 7ही लवंगा आपल्या पर्समध्ये किंवा पॉकेटमध्ये ठेवायच्या। ह्या 7ही लवंगा कायम तुम्हाला धन खेचून आणून देतील, नेहमीच तुमच्या पैशांच्या समस्या दूर करतील, लक्ष्मी प्रसन्न राहील आणि स्थिरही राहील। आता दुसऱ्या उपायासाठी तुम्हाला घ्यायचा आहे तुरटीचा खडा। फक्त एक तुरटीचा खडा, ज्याला फिटकरी असे म्हणतो आपण, आपल्या घरामध्ये जर आणलेली तुरटी असेल तर ती तुरटी घ्या। समजा या शुक्रवारी शक्य नाही, तुम्ही पुढच्या शुक्रवारी हा उपाय केला तरीही चालेल। एक तुरटीचा फक्त खडा घ्यायचा आहे आणि त्याच्यासोबत तुम्हाला एक लाल रंगाचा धागा घ्यायचा आहे।
लाल रंगाचा धागा, तुरटीचा खडा आणि त्याच्यासोबत तुम्हाला घ्यायच्या आहेत 7 हिरव्या वेलच्या. आता हा उपाय देखील संध्याकाळी 6-7 वाजेपासून रात्री 12पर्यंत झोपेपर्यंत तुम्ही कुठल्याही वेळात करू शकता. सगळ्यात पहिले काय करायचं, जो धागा घेतलेला आहे त्या धाग्यामध्ये 7ही हिरव्या वेलच्या तुम्हाला गुंफायच्या आहेत. 7 हिरव्या वेलच्या एका लाल धाग्यामध्ये तुम्हाला एक गाठीमध्ये तुम्हाला पोवायची म्हणजे टाकायच्या आहेत. गाठ मारायची, एक हिरवी वेलची, पुन्हा दुसरी गाठ, दुसरी हिरवी वेलची, अशा 7ही हिरव्या वेलच्या तुम्हाला एकाच धाग्यामध्ये व्यवस्थित बांधायच्या आहे. आता तयार केलेली 7 हिरव्या वेलच्यांची जी माळ आहे ती तुम्हाला तुरटीच्या खड्याला गुंडाळायची आहे. तुरटीचा खडा थोडासा मोठाच घ्या जेणेकरून त्याला व्यवस्थित गुंडाळता येईल. जोपर्यंत तुम्हाला तो धागा गुंडाळायचा आहे 4 वेळा, 5 वेळा, 7 वेळा, 10 वेळा, तोपर्यंत संपेपर्यंत धागा गुंडाळायचा आहे आणि शेवटच्या वेळेला गाठ मारायची आहे. ठीक आहे. आता हा तुरटीचा खडा आणि त्याला गुंडाळलेला धागा, दोनही गोष्टी आपल्याला लाल रंगाच्या वस्त्रात किंवा लाल रंगाच्या कापडामध्ये ठेवायच्या आहेत. कापडाला एक घट्ट गाठ मारायची आहे. आपल्या उजव्या हातात तुरटीची ही पोटली घेऊन तुम्हाला माता लक्ष्मीला आवाहन करायचं आहे. आजपासून माता लक्ष्मी माझ्या घरात तू स्थिर हो. आजपासून माता लक्ष्मी माझ्या घरामध्ये तू धन संपत्ती खेचून आण. माझ्या आर्थिक समस्या दूर कर आणि माझ्या पैशांच्या अडचणी ज्या काही आहेत त्या संपून माझ्या घरामध्ये सुख, समृद्धी, ऐश्वर्य हे भरभरून घेऊन. तुम्हाला माता लक्ष्मीला आवाहन करायचं आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला फक्त 3 वेळा कनकधारा स्तोत्र म्हणायचं आहे. बघा, कनकधारा स्तोत्र हे संपत्तीवर्धक आहे, जे पैशाला आकर्षित करण्यासाठी खूप प्रभावित आहे. म्हणून 3 वेळा तुम्हाला कनकधारा स्तोत्राचं पठण करायचं आहे आणि त्याच्यानंतर हे जे हिरवी वेलची बांधलेलं हे जे तुरटीचा खडा आहे लाल कापडामध्ये, हे तुम्हाला कायम तुमच्या सोबत ठेवायचं आहे. समजा एक 15 दिवसात, 20 दिवसात, 21 दिवसात तुम्हाला असं वाटलं की माझी पहिली धनाची समस्या दूर झालेली आहे, पैसा आलेला आहे, बऱ्यापैकी माझ्याकडे पैसा आहे, त्यावेळेस काय करायचं, हे जे कापड आहे ते खोलायचं. कापड खोलल्यानंतर त्या कापडामध्ये जो धागा आपण गुंडाळलेला आहे म्हणजे हिरव्या वेलचीमध्ये, त्यातील पहिली हिरवी वेलची जी आहे ती काढायची. पहिली हिरवी वेलची काढायची आणि ही पहिली हिरवी वेलची काढल्यानंतर घरात काहीतरी गोड धोड बनवायचं, चहा बनवायचा आणि त्याच्यामध्ये ते गोडाचं म्हणजे जे काही गोड बनवाल त्याच्यामध्ये ती हिरवी वेलची घालायची आणि ते जे काही तुम्ही प्रसाद बनवाल तर ते ग्रहण करायचं. तुम्ही खा, घरातल्या सगळ्या सदस्यांना द्या. त्यानंतर पुन्हा त्या कापडाची पोटली बनवायची, स्वतःच्या सोबत ठेवायची. पुन्हा अजून एक 10-12 दिवसात तुम्हाला वाटलं की आता दुसरी पण समस्या दूर झाली, बऱ्यापैकी पैसा येतोय, तेव्हा दुसरी हिरवी वेलची जी आहे ती त्याच्यातून काढा, पुन्हा काहीतरी गोड बनवा, त्याच्यात टाका किंवा चहामध्ये किंवा स्वतः तुम्ही चघळून खाल्ली तरीही चालतील. अशा 7ही हिरव्या वेलच्या तुम्हाला टप्प्याटप्प्याने त्या तुरटीच्या खड्यावरून सोडायच्या आहेत आणि टप्प्याटप्प्याने तुम्हाला त्या ग्रहण करायच्या आहेत. जेव्हा 7ही हिरव्या वेलच्या सुटतील, 1 महिन्यात, 4 महिन्यात, 6 महिन्यात किंवा वर्षामध्ये कधीही, जेव्हा सगळ्या हिरव्या वेलच्या तुम्ही ग्रहण कराल किंवा सुटून जातील, त्याच्यानंतर जो शेवटी तुरटीचा खडा राहील तो वाहत्या पाण्यात टाकून द्या. वाहत्या पाण्यामध्ये तो सोडून द्या किंवा एखाद्या झाडाखाली टाकून दिला तरीही चालेल. जशा तुम्ही हिरव्या वेलच्या ग्रहण करत जाल तशी लक्ष्मी तुमच्याकडे खेचली जाईल. प्रत्येक दिवशी तुमची धनाची समस्या दूर होत जाईल, सुटत जाईल. जशी जशी हिरवी वेलची तुम्ही प्रसादात किंवा नैवेद्यात टाकून घरातले सगळे सदस्य ग्रहण करत जाल ना, तेव्हा तुमच्या घरामध्ये धन, संपत्ती जे काही आहे ते खेचलं जाईल आणि संपूर्ण घरात असणारी जी धनाची समस्या आहे ही दूर होईल. कारण बघा, हिरवी वेलची ही लक्ष्मीला विशेष प्रिय आहे. जेव्हा तुम्ही तुरटीला लाल धाग्यामध्ये हिरव्या वेलच्या बांधून जेव्हा तो अभिमंत्रित करून तुमच्या सोबत ठेवाल, तेव्हा सगळी नकारात्मकता अवलक्ष्मी संपून जाईल. कारण तुरटी ही नकारात्मकतेचा नाश करण्यासाठी, अवलक्ष्मीला दूर करण्यासाठी आणि सकारात्मकता आणण्यासाठी खूप प्रभावी असते. जेव्हा यावरती तुम्ही या हिरव्या वेलच्या बांधाल तेव्हा लक्ष्मीचे जे ओघ आहे ते आपोआप तुमच्याकडे चालून येतील. तुमच्याकडे जे काही धनासंदर्भात होत असणाऱ्या ज्या काही समस्या आहेत त्या दूर होतील आणि आर्थिक परिस्थिती अत्यंत उत्तम राहील. खूप साधे सोपे दोनही उपाय आहेत. दोघांपैकी कुठलाही करा, आवर्जून करा आणि आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा.